सो आता सुरुवात झाली आहे माझ्या दिवसाची आणि पहिला मी एक ग्लास भरून पिलेला आहे ताक बिकॉज उन्हाळा खूप वाढला आहे आणि आजचं माझं फर्स्ट मील आहे थालीपीठ. सो मी साताऱ्यातलं एक लक्ष्मी म्हणून रेस्टॉरंट आहे तिथलं मग थालीपीठ मला खूप जास्त आवडते. थालीपीठ येतं त्याच्यासोबत बटर येतं दही येतं आणि इट्स हेल्दी. सो आता पहिलं मील करून घेणार आहे आणि काल जो माझा प्लॅन चॉपट झालेला आहे तो आज मी सक्सेसफुल करून दाखवणार आहे. सो त्यासाठी आजचा दिवस पण मी असा ठेवलेला आहे की कालचा प्लॅन मला सक्सेसफुल करायचा आहे. सो चला बघूया आता पटकन खाऊन घेते आणि मी जे बोलते ज्या गोष्टीबद्दल कालचा जो माझा प्लॅन फ्लॉप झाला तिकडे जाऊया. इथे मी हेल्दी जेवण काय म्हणतात ब्रंच करते आहे. लंच आणि ब्रेकफास्ट आमचा चाललेला आहे मिक्स. आत्ता ब्रंच टाईम आणि प्रत्येकी त्यात मसाला डोसा खातो आहे. त्या एवढ्याशा मसाला डोसा त्याचा काय फरक होणार आहे काय. आणि मी मस्तपैकी हेल्दी थालीपीठ खाते माझ्या ब्रंच टाईममध्ये. या कुणाकुणाला आवडतं थालीपीठ मला कमेंट्समध्ये सांगा बिकॉज प्रत्येक असं व्यक्ती की ज्याला बिलकुल थालीपीठ नाही आवडत आणि मी अशी व्यक्ती आहे की जिला खूप जास्त थालीपीठ आवडतं. सो तुम्ही कोणत्या टाईपमध्ये येता. A few moments later. सो फायनली तिकीट्स मिळालेत आणि आजचा शो होणार आहे. दुसऱ्यांची तिकीट घेऊन आली दुसऱ्यांची. अरे चुकून घेतले चुकून दुसऱ्यांचीच तिकीट उचलून आणले पण नंतर मी म्हटलं अरे मी तर हे डायमंडवाला काढलेलं आहे गोल्डवाला कुठून आलं मग मला कळलं मग एक्सचेंज केलं. सो आता तिकीट काढलं आहे. 2:30चा शो आहे. सो काल जो माझा प्लॅन फ्लॉप झाला होता मूवीचा तो आता सक्सेसफुल झाला आहे. सो आज माझं छान वेळेवर मील पण झालं. आता पहिलं काम पण झालं. आता याच्यानंतर पण जे मी ठरवलं ते होईल होपफुली. प्रत्येक तर मला खूप कंपनीज देत नाही आहे चांगली बोर करतो आहे. बोर केलंच मला सकाळपासून. आज चौला कसं करायला माहिती का मी सांगतो की आज फायनली आलेलं मूवी बघायला. डायमंड आहे ना तुला. लेट्स गो. हे आहे आमच्या साताऱ्यातलं थिएटर राजलक्ष्मी थिएटर. खूप मोठं आहे तसं हे. सिटिंग कॅपॅसिटी खूप इथं बघा किती दूर आहे. नको ना टाकू बरोबर. चल ना थोडं खाली बसून. ये थे कुछ पात्र घटनाएं और सेटिंग्स को सिनेमाई प्रयोजनों के लिए नाटकीय रूप दिया गया है. निर्माता महिलाओं के खिलाफ हिंसा और आत्मनुकसान किसी भी प्रकार का दुर्व्यवहार का समर्थन या प्रचार नहीं करते. फिल्म के निर्माता किसी भी प्रकार के तंबाकू उत्पाद के उपभोग को प्रोत्साहित और समर्थन नहीं करते. इस फिल्म के निर्माण के दौरान किसी भी बच्चे को नुकसान नहीं पहुंचाया गया. आता झाला इंटरवल. पॉपकॉर्न खायची इच्छा होती आहे मला पण भूक नाही आहे. सो आय डोंट थिंक सो मी पॉपकॉर्न खाल्ले पाहिजे. जस्ट इंटरवल थॉट्स. पाणी पिलं आहे आणि मी ॲक्च्युली लेट ब्रंच केलं त्यामुळे पॉपकॉर्न नाही खात. कंटाळा आला. 4-5 दिवस झाले मी जिमला नाही जाते बट डाएट करते आहे. तरी पण जरा असं गाल वर आल्यासारखं वाटतं डाएट करून पण समज पण नाही. आता जिम केलं की 1-2 दिवसात मला असं एकदम गाल कमी वाटतात. फिट फील होतं. आय डोंट नो व्हॉट्स मिथ इन दिस बट ठीक आहे. एक थोडे दिवस मी जिम नाही करू शकणार आहे बिकॉज ऑफ माय हेल्थ इश्यू आणि माय वर्क स्केड्यूल. बट मी लवकरच परत जिम जॉईन करेन. म्हणजे जिम तर जॉईन आहेच केलेली जस्ट परत रेझ्यूम करेन. होपफुली मी तोपर्यंत असंच माझं डाएट कंटिन्यू करेन. चला आता इंटरवल झाला की बाकीचा पिक्चर बघते. पिक्चर झाला की भेटूयात आपण.
A few moments later. आम्ही मूवी बघून आलोय आणि आता इथं आमच्या भेटीस कोण आले आहे बघा. मस्त घाटात येऊन बसलेलो तर हे आमच्यासोबत तिकडे हलवणार लास्ट तुला काहीतरी लागलंय खूप जोरात. खूप डेंजर जखम झाली त्याला उजव्या साईडला. तिकडे जाईल आणि ते हलवत निसर्गाची कमाल. मला दाखवत होते तिथं कोपऱ्यात जाऊन नाचतो He is doing something wrong. सईद्या ए सईद सईद डेंजर. ये सामने आलं फिरायला आता चिल करायला घाटात. प्रतीक मी भारी वातावरण झालंय. काय कसं मला त्या दिवशी एक जण आला म्हणला, "अरे भाऊ, मला कमाला आता सनसेट बघा. वाव. लग्न भारी. आम्ही इथं आलेलो आहे आणि स्पॉटला आलेलो आहे आम्ही. आजारबाई घेऊन आलेत. परम मित्र आमचा परम मित्र काही ना काहीतरी ट्रॉमेत असतो आणि इथं येऊन असा रडलाय बघायला की तर बघायला घातला तो रडलाय म्हणून. कसं सनसेट बघत असला बघ. वाव सनसेट बघ भाई. एकटा का बसला रे असा. मला वाटलं इथं काय होणार. मला वाटलं इथे सनसेट होताना दिसतं. तो भेटते अभी मेरे को बोर हो रहा है इधर अकेले बैठ के तुम्हारे. काय नेल्सन भाई. काय नाही चिल करू. रोड्रेक्स भाईने माग हे काढलंय टॅटू काढलाय अजून नवीन. हो तिथं काढ बघायचं आम्हाला. बघायचं मी अरे बघा भेटते. अगं पण बघायचं. बसला भारी दिसतंय भाई. चला कमाल भारी view है. नेल्सन है तो बिल पे कुछ टेंशन नहीं है क्योंकि नेल्सन का यहाँ पे खाता चलता है. वाव मस्त वाटतं ना. मी फर्स्ट टाइम आले इथे आणि काय व्ह्यू आहे बघा. डायरेक्ट म्हणजे इथे टेबलवर बसायचं आणि खाली डायरेक्ट हा व्ह्यू आणि इथे आहे सनसेट झालेला. ऑसम खतरनाक भाई. सूर्य गेला हा जस्ट गेले जस्ट. भारी भारी वाटतं मला ही जागा. सनसेट बघायचं तर इथनं बघायचं. प्रतीक मला पहिल्यांदा घेऊन आलाय म्हणजे तुमच्यामुळे आली मी पहिल्यांदा. नाही होणार तेच. कधीच नाही आणत अशा एवढा चांगला स्पॉट्सला. मी त्या साईडला बसतो ग. इकडे मी फर्स्ट टाइम आलोय. त्या साईडला फक्त सिगरेट ते बाहेर निघतच कधी ना कधी. मी फर्स्ट टाइम आलो इकडे चिल मध्ये. संचित गेला तर दिसला का त्याला काय बोलले म्हणून कधी विचार केला हसू का नको. मी म्हटलं ही 2 बियर जाता. मला वाटलेलं तिथं काहीतरी फुटणार जोरात. बरं काय खाणार तू सांग. काय 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 असतंय ते खायला. मी फर्स्ट टाइम आलोय. भजी वडापाव परत कांदा भजी परत बटाटा भजी मॅगी पेरी पेरी मॅगी परत वाव, पेरी पेरी मॅगी. जेवण डायरेक्ट जेवण पण आहे? त्यामुळे तुम्ही सगळं लाख मेनू पाठीतला. काय मागू सांग तुझ्यासाठी. सो आम्ही इतक्या मस्त स्पॉटला येऊन बसलोय आणि इथे येऊन मी भजी खाऊ नाही शकत आहे. वडापाव नाही खाऊ शकत आहे. त्याचं मला फार दुःख होत आहे कारण का असं मस्त वाटतं सनसेट बघत भजी चहा वगैरे पण नाही खाऊ शकत. ठीक आहे कॉफी पिते नुसती. बिस्किट पण नाही खाऊ शकत. जाऊ दे चाही पी लेंगे. कॉफी
आता ऑलमोस्ट अंधार व्हायला आलेला आहे पण आमची कॉफी अजून आलेली नाही. तो नेल्सन गेलाय, स्वतः नेल्सन गेलेला आहे. हो स्वतः नेल्सन. इथला जो टुरिस्ट गाईड आहे. हो त्याला इथलं सगळं प्रॉपर माहिती आहे. मोज मला बघा कसं आली चहा लगेच त्याच्या बोलण्यावर. काय व्ह्यू दिसतोय बघा, एकदम मस्त पीसफुल वाटतंय, वारं सुटलंय, भारी वाटतंय. यो माझा मित्र आहे. यो त्यानं अख्खं सगळं त्याचं हॉटेल मॅनेजमेंट प्रॉपर झालंय. माझं तो आम्ही दोघं एक साथ होतो एका बॅचला. त्यानं डायरेक्ट शॉट टाकला. आता खूप सारं फिरून झालं आहे माझं. आणि जसं मी बोलले होते की मला खूप भूक लागली आहे, तर मी आली आहे सातारमध्ये आहे जिथे नाही का डाएटचे बाउल्स मिळतात, डाएट बाउल्स. सो मी ते खाणार आता. आणि माझी आता ॲक्च्युली फोनची बॅटरी खूप लो आहे, त्यामुळे मी हा व्लॉग इथेच एंड करते. मस्तपैकी आता मील करणार माझा डाएट मील आणि आता घरी जाणार. सो बाय. आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा.